नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवून दाखवणार आहे। अगदी म्हणजे मोजक्याच साहित्यामध्ये मी हे बनवलेलं आहे, जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर त्याआधी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर हे चिकन मी घेतलेलं आहे, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। आता याला आपण हळद मीठ लावून ठेवूया। तर मी 1 चमचा एक चमचा मीठ घेतलेला आहे, हळद घेतले, पाऊण चमचा घेतलेला आहे। आता हे मस्त चिकनला असं लावून घ्यायचं आणि आपण झाकण ठेवून याला एक अर्धा तास तरी आपण मुरायला ठेवूया। तर अर्धा तास झालेला आहे, मी इकडे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। आता आपण फोडणीला घालूया लगेच। तर पातेल्यामध्ये तेल घातले, एक पळी आणि वरून थोडंसं घालते। तर तेल गरम झालं की याच्यामध्ये मी तेजपत्ता घालते, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा परतून घेऊया व्यवस्थित। आता हे मी हिरवं वाटण केलेलं आहे, याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडेसे खडे मसाले म्हणजे दालचिनी, काळी मिरी आणि लवंग। तर याने चिकनला खूप टेस्ट छान येते। अळणी जरी तुम्ही बनवलं ना हा मसाला टाकून, हे हिरवं वाटण टाकून, तरी पण अळणीला पण टेस्ट खूप छान येणार। तर हे आपण परतून घेऊया व्यवस्थित। तर झालेलं आहे आपलं परतून, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपण चिकन घालूया। हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे, मस्त मुरलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन घालून सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे असं जरी शिजवून तुम्ही खाल्लत ना तरी सुद्धा खूप छान लागेल, फक्त अळणी। आता झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। इकडे मी मसाल्याची तयारी केलेली आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे सगळं भाजून घेतलेलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकले। आता याची बारीक पेस्ट तयार करून घेते, अशा पद्धतीने बघू शकता। आता इकडे चिकन बघूया आपण, मस्त वाफरलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे चिकनला। हे असं जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं, असं म्हणजे थोडंसं वाफ देऊन अजून शिजवलं ना वाफेवरती तर टेस्ट खूप छान लागते। आता हे मसाले आपण ॲड करूया त्याच्यामध्ये, हळद, काश्मीरी मिरची पावडर, चिकन मसाला आणि घाटी मसाला। आता हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कलर पण छान दिसतोय, बघू शकता तुम्ही। आता झाकण ठेवून पुन्हा आपण एक वाफ काढून घेऊया, म्हणजे मसाले आपले व्यवस्थित सगळे लागतील चिकनला। छानच दिसतं एकदम। आता याच्यामध्ये आपण ते वाटण तयार केलेलं आहे खोबऱ्याचं, कांदा खोबऱ्याचं, ते घालूया। मिक्स करून घ्यायचं सगळं, झणझणीत असं मस्त एकदम रस्सा तयार होतो याचा। आता याच्यामध्ये मी हे पाणी घातलेलं आहे, गरम पाणीच घालणार आहे। तर तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्ही त्या अंदाजाने पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। तर मला थोडंसं रस्सा पातळ करायचा आहे, म्हणून मी जरा अजून जास्त पाणी घालणार आहे। भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला जरा पातळच रस्सा लागतो, पण शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा। कलर छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही, मस्त उकळी आलेली आहे। तर हे थोडंसं आता मीठ टाकते, आधी आपण टाकलेलं आहे म्हणून आता थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे आणि झाकण ठेवून आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। बघूया आपण चिकन शिजलंय का आपलं। रस्सा पण आपल्याला जसा हवा तसाच झालेला आहे, जास्त पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असा मध्यमच रस्सा झालेला आहे आणि चिकनही मस्त शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर मस्त अशी तरी पण आलेली आहे, झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे। वरून कोथिंबीर घालूया। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा,
खूप छान लागतो, चवीला मस्तच होतो एकदम. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चिकन रस्सा बनवलेला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर या मग झणझणीत असा रस्सा खायला. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद.